एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारला. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. आपल्याला काय विचारलंय? बैलगाडीच्या चाकाचे किती फेरे होतील? आता चाक म्हणजे काय असतो? परिघ असतो. नेहमी लक्ष ठेवा, चाक म्हणजे परिघ. मग आपल्याला व्यास किती दिला? 1.4. मग व्यासपासून आपण काय काढू? परिघ काढू. आता ही 4 आकडे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्रिज्या कशी बेसिक त्रिज्या 7 असते, त्रिज्येच्या दुप्पट व्यास 14 असतो, बेसिक परिघ किती आपला 44 आणि क्षेत्रफळ किती 154. ही 4 आकडे लक्षात ठेवा. हे 4 आकडे जर आपण लक्षात ठेवले तर वर्तुळावरील कोणताही प्रश्न आपल्याला सोडवायला सोपा जातो. मग व्यास किती दिला? 1.4. मग मूळ व्यास किती आपला? बेसिक व्यास 14. मग काय करायचं? 1.4 व्यास दिलाय ना, 1.4 ला काय करायचं? 14 ने भाग द्यायचा. किती पटीने वाढला बघायचं. आता काय 1.4 आहे खाली 14. मग काय करायचं? वरचा पॉईंट काढायचा, खाली 1 शून्य वाढवायचा. 14 खाली 1 शून्य वाढवायचा पॉईंट काढल्यामुळे. खाली किती झाली? 140. वरी झाली 14. 14 ने भाग जातो. 14 1 14. 14 1 14 हा शून्य जसा तसा. आता काय करायचं? वरी 1 आहे खाली 10. मग खालचा 1 शून्य कट करायचा, वरी 1 पॉईंट वाढून घ्यायचा. 0.1 खालचा शून्य कट केला, वरी 1 पॉईंट वाढवला. मग आपला व्यास किती आला? 0.1 व्यास आला. आता काय करायचं? त्रिज्या, व्यास, परिघ हे सारख्या प्रमाणात बदलतात. क्षेत्रफळ मात्र ह्यांच्या वर्गाच्या पटीने बदलत असतं. आता चाक म्हणजे काय असतो? परिघ असतो. मग आपण परिघ काढू. आता व्यास किती पटीने बदलला आपला? 0.1. मग परिघ पण 0.1 पटीनेच बदलणार. बेसिक परिघ किती आपला? 44. मग 0.1 न काय करायचं? 44 ला गुणायचं. हे 44 न जर 0.1 ला गुणलं तर आपलं उत्तर किती येणार आहे? 4.4. मग व्यास किती आला आपला? आपलं परिघ किती आला आपला? 4.4 परिघ आला. 4.4 परिघ आला ना, आपल्याला काय दिलंय? बैलगाडीचा किती अंतर दिलं आपल्याला? 1.1 किलोमीटर मध्ये दिलंय. 1.1 किलोमीटर आहे ना, ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. आता 1 मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असते. आता 1.1 ला जर आपण 1000 न गुणलं तर ते मीटर मध्ये कन्वर्ट होते. आता इथला पॉईंट काढायचा, इथला 1 शून्य कट करायचा. 1100 मीटर झालं. 1.1 किलोमीटर म्हणजे किती झालं? 1100 मीटर. आता ही 4.4 आहे. मग 4.4 न जर आपण 1100 ला भाग दिला तर आपल्याला त्या बैलगाडीचे किती फेरे होतील हे आपल्याला लक्षात येईल. 4.4 खालचा 1 पॉईंट कट करायचा, वरी 1 शून्य वाढवायचा. खाली झाली 44. आता ह्याला 11 न भाग जात आहे. 11 चौक 44. 11 1 11. हे 3 शून्य तसे लिहून घ्यायचे. आता शिल्लक काय राहिलं? 1000 भागाकार 4. 4 न काय करायचं? 1000 ला भाग द्यायचा. 4 1 4. 4 2 8. 10 मधून 8 गेली, खाली राहिली 2. इथे झालंय 20. 4 5 20. हा शून्य जसा तसा लिहून घ्यायचा. मग त्या बैलगाडीच्या चाकाचे किती फेरे होतील? तर 250 फेरे होतील. ऑप्शन क्रमांक 1 250 फेरे.